आज बुद्ध पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने या विषयाला थोडंसं मी तुम्हाला अजून व्यवस्थित समजावून सांगतो. गौतम बुद्धाच्या जीवनाबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती असलेला जो भाग आहे, तो म्हणजे त्याच्या लहानपणीच सांगण्यात आलं होतं, की या मुलाची जी लक्षणं आहेत, ती लक्षणं एक तर एखाद्या चक्रवर्ती सम्राटाची आहेत किंवा एखाद्या खूप मोठ्या साधू संताची आहेत. आता त्याच्या वडिलांना इच्छा होती माझ्या मुलांनी चक्रवर्ती सम्राट व्हावं. त्यामुळे वडिलांनी त्याला जे काही शिक्षण, जे काही ज्ञान दिलं ते त्या दृष्टीने दिलं. त्याच्यासमोर कुठलेही दुःखी कष्टी जीव येणार नाही, त्याला जीवनाची बरीचशी रहस्य कळणार नाही, अशा पद्धतीने संकीर्ण पद्धतीचं ज्ञानच त्याला दिलं गेलं. असं असताना सुद्धा एकदा तो नगरात बाहेर पडला, मानवी जीवनाच्या 4 अवस्था बघितल्या आणि त्याचं मन दुःखी झालं. त्याच्या लक्षात आलं, की हे काहीतरी वेगळं आहे प्रकरण. आणि मग त्याला स्व-अस्तित्वाचा शोध घेण्याची निकड भासायला लागली. एक लक्षात घ्या, एक व्यक्ती ज्यांनी जन्माला आल्यापासून आयुष्यामध्ये फक्त सुखच बघितलेलं आहे, सुखच उपभोगलेलं आहे. तर या पराकोटीच्या सुखामधून 2 अवस्था निर्माण होतात. एक म्हणजे माणूस भोगलोलुप होतो आणि मग हे सुखोपभोग अधिकाधिक मिळावे, ही त्याची लालसा वाढत जाते. बरं, जसे सुखोपभोग तुम्हाला अधिकाधिक मिळायला लागतात, तसं चांगले, सरळ, योग्य सुखोपभोग तुमचे भोगून संपून जातात. मग त्यातून विकृती जन्माला यायला लागते. मग विकृत पद्धतीने हा भोग घेण्याची तुमच्यामध्ये कामना होते आणि मग हे तुमचं आहे अधःपतन. मग ज्या वेळेला अशा पद्धतीची एखाद्या व्यक्तीची अवस्था असते, त्यावेळेला तो आतून प्रचंड अशांत आणि असमाधानी असतो. कारण काहीही करून मला तृप्ती हवी आहे, पण मला तृप्तीच कळत नाही, अशी एक वेगळी आणि विचित्र अवस्था त्या व्यक्तीला प्राप्त झाली. ज्या मुलांना आपण बॉर्न विथ सिल्वर स्पून म्हणतो, त्यांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम असतो. ते खूप श्रीमंत आहेत, खानदानी श्रीमंत आहेत, पैसा हा त्यांच्यासाठी विषयच नाहीये. अशा लोकांच्यासाठी हे प्रॉब्लेम खूप लवकर क्रिएट होतात. गौतम बुद्धाच्या बाबतीत सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट झाला, की त्याला सुखोपभोगामध्ये त्याचं मन रमेना, त्याला शांती हवी होती. आणि मग त्याच्या आतली ही जी डिझायर होती, ही वाढत ज्यावेळेला पीकला गेली, त्यावेळेला त्यांनी जीवनाच्या या 4 अवस्था बघितल्या आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे मी जे काही सुख भोगतोय, आज मी तरुण आहे, पण उद्या हाच देह जर्जर होणार आहे, परवा हाच देह मरणार आहे. मग हे तर सगळंच नष्ट होणार आहे, मग मी याचा कशासाठी आनंद बाळगत बसतो? मग ज्या वेळेला ही नैराश्याची, मी तर वैराग्य शब्द वापरणार नाहीये, इथं नैराश्य शब्द वापरतोय, ही नैराश्याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, त्याला दुःख झालं. हे प्रचंड समृद्ध श्रीमंत असलेल्या व्यक्तीला झालेलं दुःख आहे. पण त्याला त्यावेळेला या गोष्टीची जाणीव झाली, की मला आता सत्य शोधायला पाहिजे. मग 5 वर्षाच्या ओल्या बाळंतीण पत्नीला सुद्धा सोडून मी जंगलामध्ये जाईन, इतपत त्याच्या अंतर्मनाने त्याच्यावरती या गोष्टीचं प्रेशर टाकलं, तो घर सोडून निघून गेला. सुखाचा, सत्याचा, ज्ञानाचा शोध त्याचा 12 वर्ष अव्याहतपणे तपस्येच्या रूपाने चाललेला होता. 12 वर्षांनंतर त्याला काय आत्मज्ञान प्राप्त झालं, तर संपूर्ण संसार हा असार आहे. असार म्हणजे परत एकदा निरर्थक किंवा मिथ्या समजा. आपण जे दुःख भोगतो, त्या दुःखाचं कारणच आपण मानव म्हणून जन्म घेणं आहे आणि मानव किंवा कुठलाही देह धारण करणं, हेच आपल्या दुःखाचं कारण किंवा दुःखाचं मूळ आहे. मग आपल्याला जर दुःखमुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला थेट मोक्षाला प्राप्त व्हायला पाहिजे. ज्या क्षणी आपण मोक्षाला प्राप्त होऊ, ज्या क्षणी आपण त्या ब्रह्मतत्वामध्ये पूर्णपणे लीन होऊन जाऊ, आपण या प्रॉब्लेमच्या पासून मुक्त होऊ. फिलॉसॉफिकली, थेरॉटिकली त्या माणसाची 12 वर्षाच्या तपस्येने जी झालेली आत्मोन्नती होती, त्या दृष्टिकोनातून हा विचार योग्य आणि परिपूर्ण. त्या माणसाच्या आयुष्यातली 20-25 वर्ष जशी गेलेली होती, सुखाने, समृद्धीने तृप्त भरलेली, ज्याच्यात त्यांनी दैन्य, यातना, विवंचना यापैकी काहीही बघितलेलं नाहीये, अशा व्यक्तीला हे मिळालेलं ज्ञान आणि ही सिस्टीम अत्यंत योग्य आणि आदर्श वाटली, याच्याबद्दलही काहीही संशय किंवा प्रत्यवाय बाळगण्याची आपल्याला गरज नाही. परंतु हा विचार करताना किंवा या विचारामधला एक फोलपणा मला तुम्हाला दाखवून द्यायचा आहे, की बुद्धाचा विचार सगळ्यांना मंत्रमुग्ध करतो.
बुद्धाचा विचार सगळ्यांना मोहित करतो, पण बुद्धाचा विचार पोकळ आहे. बुद्धाचा विचार कसा पोकळ आहे मी तुम्हाला सांगतो. मी जे वर्णाश्रमावरती लेखन केलं होतं त्याच्यात मी सांगितलं होतं की जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती हा पशु योनीतून मानव योनीत आलेला आहे. पशु योनीतून मानव योनीत आल्यानंतर या योनीतील त्याच्या जीवात्म्याला 4 वर्णांची चौकट पार करत ब्राह्मणत्वाला प्राप्त व्हायचे आणि ब्राह्मणत्वातून पुढे त्याचा मोक्षाचा मार्ग जाणार. ठीक आहे. सो ही प्रोसेस डिफाईन्ड, ही हिरार्की डिफाईन्ड आहे. ही हिरार्की ललिता देवीनी दिलेली आहे कारण ती वर्णाश्रम विधायिनी आहे. प्रत्येक जीवात्म्याची प्राणी या अवस्थेमधून किंवा दगड या अवस्थेमधून पहिल्यांदा प्राणी या अवस्थेमध्ये उत्क्रांती होणं, या प्राणी या अवस्थेतून 84 लक्ष योनींचा प्रवास करून तो मानव म्हणून उत्क्रांत होणं, मानव म्हणून उत्क्रांत झाल्यानंतर वृत्ती या पातळीवरती शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण या अवस्थांपर्यंत उत्क्रांत होणं, याच्यासाठी तिने कोट्यावधी जन्मांची सायकल ठेवलेली आहे. आणि या सायकलला फॉलो करतच 100 99.9999% लोक पार करणार आहेत. एखादा या नेटवर्कला, या सिस्टीमला भेदू शकतो. कोण भेदू शकतो? जो व्यक्ती आत्मज्ञानाला थेट प्राप्त होतो. गौतम बुद्ध आत्मज्ञानाला प्राप्त झाला. थेट प्राप्त झाला म्हणजे त्यांनी 12 वर्ष त्यासाठी तपस्या केलेली. त्यानंतर तो या आत्मज्ञानाला प्राप्त झाला. आत्मज्ञानाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यासाठी हा मार्ग प्रशस्त आहे, त्याच्यासाठी हा मार्ग सुलभ आहे, कारण तो स्वतःचा 12 वर्षाच्या तपस्येमध्ये संपूर्ण कर्मश्लेष जाळू शकलेला आहे. पण त्यानंतरच्या चुका ज्या गौतम बुद्धांनी केलेल्या आहेत याच्यावरती आपल्याकडे कधीच कोणीच बोलत नाही. कारण आपल्याकडे कसं आहे की आपण एखाद्या व्यक्तीला एकदा देव बनवून टाकलं की त्याच्या चुकांचा आपण विचारच करत नाही. त्याच्या चुकांचे सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय परिणाम काय होतील याचा पण आपण कधी विचार करत. गौतम बुद्धांनी हा सिद्धांत मांडला की माझ्याकडे कोणी या, मी त्याला मोक्ष प्रदान करायला. त्यासाठी गौतम बुद्ध गावोगावी जायचे, व्याख्यानं द्यायचे. व्याख्यानांमध्ये ज्यांना जे काही प्रश्न विचारत असतील लोक, त्या प्रश्नांचं निराकरण करायचे आणि ज्यांना या विचारांच्या बद्दल श्रद्धा निर्माण झाली असेल असे सगळे लोक गौतम बुद्ध सांगतात म्हणून संन्यास धारण करायचे आणि मोक्षाच्या मार्गावर जायचे. गौतम बुद्धाची ही संपूर्ण मुवमेंट जी होती त्याला आपण आजच्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर जे हिप्पी होते, फ्लॉवर पॉवर वाले, तशी होती. हिप्पींची मुवमेंट आणि गौतम बुद्धाची मुवमेंट या दोन्हीमध्ये असं होतं की अत्यंत समृद्ध, खायची प्यायची चिंता नसलेले, 2 वेळच्या अन्नाची ददात नसलेले, सुखामध्ये दिवस रात्र लोळणारे जे तरुण तरुणी, राजे राजपुत्र, श्रेष्ठींची मुलं अशी असायची की ज्यांच्याकडे मनाला शांतता नाहीये. अशा प्रत्येकाचं मन शांत करण्याचं सामर्थ्य गौतम बुद्धाकडे होतं, कारण तो स्वतः त्या संपूर्ण नेटवर्क मधून गेलेला होता. त्या सर्व लोकांना गौतम बुद्ध अत्यंत अट्रॅक्टिव्ह वाटायचा. त्या प्रत्येकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केलाय. बौद्ध धर्माच्या बद्दल आपल्याकडे एक खूप पराकोटीचा गैरसमज आहे की बौद्ध धर्म सामान्यांचा किंवा दीनांचा, दलितांचा बिलकुल नाही. गौतम बुद्धांनी जो बौद्ध धर्म मूळ स्वरूपामध्ये दिलेला आहे तो फक्त आणि फक्त आहेरे वर्गातील सुखोपभोगानी पराकोटीच्या तृप्तीला पोचलेल्या लोकांच्या मानसिक शांततेचा धर्म म्हणजे बौद्ध धर्म. बौद्ध धर्माचं हे मूळ स्वरूप समजून घेतलं तर पाश्चात्य देशातल्या लोकांना बौद्ध धर्माचं काय अट्रॅक्शन आहे याचं तुम्हाला उत्तर त्याच्यात मिळू शकतं. पण बौद्ध धर्म हा सामान्यांचा धर्म नाही, कारण सामान्य लोकांना जे जीवनविषयक समस्या असतात, सामान्य लोकांना ज्या प्रापंचिक जबाबदाऱ्या असतात, सामान्य लोकांना ज्या पद्धतीने समाजाशी ते कनेक्टेड असतात, त्या सर्व नेटवर्किंग मध्ये बौद्ध धर्म हा ऑब्स्टॅकल होतो. तो त्याचा मार्ग प्रशस्त करू शकत नाही. कसं? तर एखादा शेतकरी आहे, त्याचा व्यवसाय की त्यांनी शेती केली पाहिजे. त्यांनी शेती केली तर तो स्वतःचं पण पोट भरणार आहे, आपल्या कुटुंबाचंही पोट भरणार आहे, त्या जोडीला तो त्याच्या सगळ्या गावाचं सुद्धा पोट भरणार आहे. मग तुम्ही जर शेतकऱ्यांना म्हणाले की तुम्ही मोक्षाला जायचं असेल तर संन्यास घ्या आणि चला, तर तुमच्या गावामध्ये शेती कोण करणार आहे?
उद्या लोहार, सुतार, चांभार तुमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती जर मोक्ष घेण्यासाठीच जायला लागला तर संसार किंवा प्रपंच ही कन्सेप्ट कशी चालणार? थोडक्यात तुमच्या समाजाचं जे बॅलन्स आज क्रिएट झालेलं आहे ते बॅलन्स पूर्णपणे सगळेच मोक्षाच्या मार्गाला जर जायला लागले तर डिस्ट्रॉय होऊ शकतो. हा प्रॉब्लेम बौद्ध धर्मामध्ये विचारात घेतला गेला नाही. सगळेजण संन्यास धारण करू शकत नाही. पुढच्या टप्प्यात ही गोष्ट लक्षात आली. आपण अशा पद्धतीने सरसकट संन्यास देऊ शकत नाही. आपल्याला व्यक्ती बघून संन्यास दिला पाहिजे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2. गौतम बुद्ध हा स्वतः पूर्णत्वाला पोहोचलेला व्यक्ती होता, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं होतं. गौतम बुद्धाच्या समोर जर एखादा व्यक्ती आला आणि तो त्याला म्हणाला की मी तुमच्याकडून तुमचं हे ऐकलंय, लेक्चर ऐकलेलं आहे आणि मला ते पटलेलं आहे, मला संन्यास घ्यायचा आहे, तर गौतम बुद्ध त्या व्यक्तीला बघून अशा पद्धतीने अनालाइज करू शकत होते की हो, या व्यक्तीच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालेला आहे, याचा कर्मश्लेष तेवढा संपलेला आहे, याला आपण संन्यास द्यायला हरकत नाही. हे एका क्षणामध्ये इव्हॅल्युएट करण्याची क्षमता गौतम बुद्धांच्याकडे होती. त्यामुळे गौतम बुद्धांनी ज्यांना संन्यास दिलेला आहे तो संन्यास कुठेच फेल गेलेला नाहीये. मग तो त्यांनी अंगुलीमालला संन्यास दिला असेल तरी तो फेल केलेला नाहीये, किंवा त्यांनी तो आम्रपालीला संन्यास दिला असेल तरी तो फेल केलेला नाही, त्यांनी आनंदला संन्यास दिला असेल तरी तो फेल केलेला. कारण त्यांच्यामध्ये तेवढं अपरिवर्तनीय वैराग्य निर्माण झालेलं आहे आणि त्यांचा कर्मश्लेष संपलेला आहे हे समजून घेण्याची पात्रता गौतम बुद्धामध्ये निर्माण झाली. पण ही पात्रता त्यानंतरच्या त्यांचे जे शिष्य समुदाय होता त्यांच्यात त्यांनी कल्टिवेट केली होती का, किंवा त्यांना कल्टिवेट करण्यामध्ये यश मिळालं होतं का? आणि अशा पद्धतीने त्या लेवलची पात्रता कल्टिवेट केलेल्या भिक्खूलाच तू इतरांना धम्म दीक्षा दे अशा पद्धतीचा दंड गौतम बुद्धांनी घातला होता का? तर दुर्दैवाने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नकारात्मक. मग अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही सरसकट लोकांना संन्यास द्यायला लागता तर त्यातून अनाचार निर्माण होतो, जो बौद्ध भिक्खूंच्या बाबतीत झाला. बहुसंख्य बौद्ध धर्माला आश्रय देणारी जी लोक होती ती श्रीमंतांची, श्रेष्ठींची लाडावलेली मुलं होती, राजपुत्र होते. त्यामुळे बौद्ध धर्माकडे संपत्ती हा प्रकार कमी नव्हता, भरपूर होता. दुसरं काय होतं, बऱ्याचशा राजांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला असल्यामुळे, राजाश्रय असल्यामुळे धर्माला लागणारे जे काय धम्म प्रचारासाठी लागणारे जे काय त्यांना ऐहिक वस्तू असतील त्याची पुरवठा करण्याची जबाबदारी, थोडक्यात त्या सगळ्या भिक्खूंच्या योगक्षेमाची जबाबदारी राजाने घेतलेली असायची. हे लोक राहणार गावाच्या बाहेर विहारांमध्ये. गौतम बुद्धांनी स्त्रियांना सुद्धा संन्यास घेण्याची परवानगी दिली होती ओपनली. त्यामुळे तरुण वयातील स्त्रिया सुद्धा संन्यासाला प्राप्त व्हायच्या. आता तुम्हाला राजाश्रय आहे, तुमच्या 2 वेळचे खायचे प्यायचे प्रॉब्लेम नाहीयेत, तुम्हाला फक्त धम्मावरती चर्चा, चिंतन आणि बोलायचं आहे, बाकी तुम्हाला दुसरं काहीही काम नाहीये. आणि एक व्यक्ती म्हणून जी आपण फायर इन द बेली गौतम बुद्धाच्या बाबतीत बघतो, ती फायर इन द बेली लाडावलेल्या श्रीमंतांच्या मुलांमध्ये असणारे का नाही, ते केवळ सुखोपभोगांचा कंटाळा आला म्हणून संन्यास घेऊन इथे येऊन बसलेली मुलं. पण इथे येऊन बसल्यानंतर त्यांच्या वृत्ती शांत झालेल्या आहेत, त्यांच्या वृत्ती शांत नाही झालेल्या. मग आपण तरुण आहोत, दिवसभर काय करायचं, मग वेदनिंदा करा, ब्राह्मणांवर टीका करा, बालकी खाल काढा. बौद्ध धर्मामधली चर्चा जर तुम्ही सगळ्या वाचल्या तर त्याला बालकी खाल काढणे याच्याशिवाय दुसरा कुठलाही शब्द वापरता येऊ शकत नाही. पूर्णपणे दिशाहीन, अर्थहीन चर्चा आणि तात्विक विवेचन म्हणजे गौतम बुद्धाचा धम्म आहे. ते एवढं करत बसा, हा एक त्यांच्याकडे उद्योग असायचा. दुसरा उद्योग, तरुण स्त्रिया, तरुण पुरुष एकत्र असायचे, संन्यासामध्ये असायचे, संन्यास पालन व्हायचं नाही, अनाचार निर्माण व्हायचा. आणि मग या अनाचारामुळे आणि अशा पद्धतीने सरसकट संन्यास देण्याच्या प्रवृत्तीमुळे आता होतं कसं माहिती का, माझा विचार मी तुम्हाला सांगितला, तुम्हाला माझा विचार पटला, 4 लोकांनी माझ्या मागे चालायचं ठरवलं, मान्य आहे. कारण मी जो विचार मांडतोय तो संपूर्णपणे माझा विचार आहे, तो माझ्या अनुभूतीतून प्रकट झालेला विचार आहे आणि मी तो मांडतोय. त्यामुळे त्या विचाराच्या रिलेटेड तुमच्या मनातल्या 100 शंकांचं निरसन करण्याची जबाबदारी मी माझ्याकडे घेतली. पण मी जर 4 असिस्टंट नेमले आणि त्या 4 असिस्टंटला मी एक बेसिक लेवलचं ज्ञान दिलं, त्यांना सांगितलं त्या समाजात जाऊन तुम्ही प्रचार करा, त्यांनी अजून 400 आणि 4000 अनुयायी बनवायला सुरुवात केली, तर त्या 400 आणि 4000 अनुयायांची पात्रता कोण कन्फर्म करणारे, कोण असर्टन करणारे, त्यांचं बिहेवियर तितकं नैतिक उच्च पातळीचं असेल हे असर्टन कोण करणार?
मी माझ्या 4 अनुयायांच्या पुरती काळजी घेऊ शकतो किंवा त्यांची जबाबदारी घेऊ शकतो. माझ्या हाताखालचे 4 त्या पुढच्या 400 किंवा 4000 घेऊ शकत नाही, कारण त्यांची बेसिक ती पात्रताच तेवढी झालेली नाहीये ना अजून. जी माझी आहे पात्रता ती माझ्या अनुयायांची नाहीये. हा डिफरन्स न समजल्यामुळे बौद्ध धर्म हा अत्यंत विकृत स्वरूपात आपल्या देशात राहिला. दुसरी, आपल्या देशाला बौद्ध धर्माने दिलेली चुकीची गोष्ट काय होती, तर बळी हा एक विषय असा आहे की यज्ञासाठी जे हविद्रव्य म्हणून प्राण्यांचा बळी दिला जायचा, तर ह्याची वर्णनं करताना लोकांनी अत्यंत अतिरंजित वर्णनं केलेली आहेत. परंतु कुठेही जिथं बळी दिला जातो, ते बळी दिलेली जनावरं शेवटी पशु कापून माणूसच खाणार आहे, माणूसच शिजवून खाणार आहे. आता एक असं होऊ शकतं की यज्ञ बळीसाठी म्हणून तुम्हाला एक 5 बोकड पाहिजे, त्याच्यात गावजेवण होऊ शकतं. पौरोहित्य करणारा ब्राह्मण लोभी आहे म्हणून तो 5च्या जागी 11 बोकड मागून घेईल, पण उरलेले 6 बोकड सुद्धा त्या गावातच राहणार आहे, तर पुन्हा कधीतरी यज्ञ करायच्या वेळेला तीच पण कापली जाणार. सो पशु बळी देऊन त्या पशुचं अन्न प्रसाद म्हणून भक्षण करणे ही यज्ञकालीन संस्कृतीची एक सामाजिक सिस्टीम होती. आता आपण एखाद्या प्राण्याचा जीव घेतो आहे तो धर्म कार्यार्थ किंवा धर्मासाठी म्हणून घेतो आहे, आणि त्या प्राण्याला मारल्यानंतर त्याचं मांस आपण भक्षण करतो आहे, ते प्रसाद म्हणून भक्षण करतो आहे. याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा सामाजिक बॉन्ड क्रिएट होतो, ज्याच्यासाठी आपल्याकडे एक श्लोक वापरला जातो, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. अर्थात आपण सगळेजण एकत्र येऊ, आपण सगळेजण एकत्र जेवण करू, आपण सगळेजण एकत्र आल्याने आणि एकत्र जेवण केल्याने आपण बलशाली, शक्तिशाली आणि एकरूप होऊ. आपल्यामधील पारस्परिक द्वेष पूर्णपणे संपून जाईल आणि सर्वत्र शांतता नांदेल. हा तो विचार. यज्ञाच्या निमित्ताने हे होत होतं. पुढे काही काळाने त्याचं स्तोम वाढत गेलं, त्याला विकृत स्वरूप आलं, त्याच्यावर नियंत्रण आणणं आवश्यक होतं. त्याच्यावर नियंत्रण आणायचं सामर्थ्य तत्कालीन राजांमध्ये उरलेलं नव्हतं, हे सुद्धा मान्य आहे. पण नियंत्रण आणणं आवश्यक होतं, तत्कालीन राजांमध्ये ते सामर्थ्य उरलं नव्हतं, हे विचार आपण आजच्या दृष्टिकोनातून नाही बघायचे. तो जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये ज्ञानी व्यक्तींच्या मध्ये चर्चा काय व्हायची, तर क्षुधा आणि तृष्णा हे रोग आहेत का, मी या क्षुधेपासून किंवा तृष्णेपासून मुक्त होऊ शकेन का, या क्षुधेपासून किंवा तृष्णेपासून मुक्त होऊन मला माझं जीवन जगता येईल का, हा विचार जर त्या काळातील समाजातील लोक करत असतील, तर त्या समाजातील लोक व्यक्ती या पातळीवरती किती उन्नत असतील याचा तुम्ही विचार करा. त्या काळामध्ये त्या समाजामध्ये असलेली समृद्धी किती मोठी असेल याचा विचार करा. त्या काळातील समाजामध्ये असलेली ओव्हरऑल तृप्तीची लेव्हल काय असेल याचा तुम्ही विचार करा. आणि मग या कॉन्टेक्स्ट मध्ये यज्ञामध्ये जो पशुबळी अतिरिक्त दिला जात होता त्याबद्दल समाजामध्ये आक्षेप किंवा आक्रोश होता असं आपण म्हणू शकतो, आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे असं समाजाला वाटत होतं. पण त्याची क्वांटम जर बघितली आपण तर आजच्या टर्मिनॉलॉजीमध्ये ते लोक संतपदालाच होते तरी सुद्धा. हा पहिला मुद्दा समजून घ्या. तर बुद्धांनी यज्ञासाठी म्हणून तुम्ही पशुहिंसा करू नका अशी भूमिका घेतली. त्या भूमिकेला बऱ्याच जणांचा पाठिंबा मिळाला, माझ्याशिवाय तर धर्माला मिळायलाच लागलेला होता, आणि मग त्यामुळे यज्ञासाठीची पशुबळीची परंपरा किंवा प्रथा बंद पडली. याचं सगळेजण उदात्तीकरण करतात, सगळ्यांना सुद्धा पशुबळी बंद झाला म्हणजे खूप चांगली गोष्ट झाली असं. पण स्वतः बुद्ध मांसाहारी होता का शाकाहारी होता तुम्हाला माहितीये का? तर स्वतः बुद्ध हा मांसाहारी होता. स्वतः बुद्ध जर कुठे एखाद्या ठिकाणी प्रवचन द्यायला गेला तर तिथं त्याच्या सन्मानार्थ जो भोज आयोजित केला जायचा त्याच्यामध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या प्राण्यांचं मांस इन्क्लुडिंग गोमांस सर्व केलं जायचं, आणि तो ते चवीने आणि आवडीने खायचं. थोडक्यात काय, गौतम बुद्धाला मानवानी स्वतःच्या भक्षणासाठी मांसाहार करणं योग्य वाटत होतं किंवा क्षम्य वाटत होतं, पण यज्ञासाठी आणि यज्ञातील हवी म्हणून एखाद्या ईश्वरी तत्वाला तो त्याचा एक छोटासा भाग अर्पण करून उर्वरित मांस सामान्यांनी प्रसाद म्हणून खाणं
हे त्याला मान्य नव्हतं. या एका टप्प्यावरती जर तुम्ही गौतम बुद्ध या माणसाला बघितलं किंवा अनालाइज केलं तर तुम्हाला गौतम बुद्ध हा आद्य पुरोगामी वाटू शकतो, की हा एक विशिष्ट प्रकारचा ढोंगीपणा आहे की तुम्हाला खायचंय तर तुम्ही खा, तुम्ही वाटेल तितकं खा, काही हरकत नाही, पण तुम्ही जे खाणार आहात त्याच्यातला एक अंशात्मक भाग तुम्ही ईश्वराला अर्पण करा नैवेद्य म्हणून, आणि त्यानंतर ते तुम्ही अन्न भक्षण करा, तर त्याच्यासाठी मात्र विरोध आहे, कारण तुम्ही ही यज्ञ परंपरा का चालवता. आणि नेमका हा भेद आपल्या समाजातल्या लोकांना तेव्हापासून आतापर्यंत समजलेला नाहीये, की एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा करता, आता भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सुद्धा शेवटी अर्जुनाला काय सांगतोय, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, तुला जे काय कर्म करायला मी सांगतोय ते तू मी सांगितलेलं आहे म्हणून हे कर्म कर, किंवा माझ्यासाठी म्हणून तू हे कर्म कर, तू जे करतोयस ते तू मला अर्पण करून कर, म्हणजे त्याच्या फळांचा भोग तुला घ्यायची गरज पडणार नाहीये. हे धर्मयुद्ध आहे म्हणून तू लढायला उतर, मग तू कुणालाही जीवानिशी मारलंस तर त्याला जीवानिशी मारल्याचं पाप तुला लागणार नाहीये, ते पाप मला लागेल, किंवा त्या कर्मफळाचा भोग घ्यायचा असेल तर मी घेईन, तू त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल नाहीयेस. ओके, हीच कन्सेप्ट आपण ज्या वेळेला यज्ञ करत असतो किंवा आपण एखाद्या ईश्वरी शक्तीला ज्या वेळेला एखादी गोष्ट अर्पण करत असतो निवेद्य म्हणून, त्यामागे भाव हाच असतो की मी हे तुझ्या चरणी अर्पण करतो आहे, याचा तू भोग घे आणि त्यानंतर मी हे खाणार आहे, म्हणजे या कर्माचं फळ मला लागणार नाही, मी हे प्रसाद म्हणून खाणार आहे, तू माझ्यावर केलेली कृपा म्हणून मी हे अन्न भक्षण करणार आहे. याच्यामध्ये तुमचा भाव 180 अंशामध्ये बदलून गेलेला असतो. मी हे माझ्यासाठी नाही, मी ईश्वरासाठी केलेलं आहे, मग मी ते चांगलं करेन, उत्कृष्ट करेन, ईश्वराला अर्पण करेन आणि त्यानंतर मी ते भक्षण. ईश्वराची त्याच्यावर दृष्टी जरी पडलेली असेल तर ते मला तृप्त करणार आहे, किंवा अग्नीमध्ये मी त्याची एक छोटीशी आहुती टाकली असेल तरी सफिशियंट आहे, मी ईश्वराला अर्पण करून मग मी ते अन्न खातोय, त्यामुळे त्या अन्नासाठी मी रिस्पॉन्सिबल नाही. किंवा आपल्याकडे बळी देण्याच्या परंपरेच्या मागचा भाव तो होता की हे ईश्वरा, आम्ही तुझ्या चरणी हा बळी प्रदान करतो. बळी प्रदान केलेलं मांस कोणी रस्त्यावर फेकून देत नसतं, त्याचा प्रसादच केला जातो, ते अन्न सर्वसामान्य भक्षणच करणार असतात, आणि समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र बसून ते अन्न भक्षण केल्यामुळे जुन्या काळातल्या डेफिनेशन्स आपण कन्सिडर केलं तर एका गावातले सगळे लोक एकत्र बसून जेवत असतील. त्या काळातलं एक छोटं ग्राम म्हणजे एक छोटं राज्य असायचं किंवा छोटा राजा असायचा त्यांचा, सगळे राज्यातले लोक एकत्र बसून जेवण करायचे, त्यांच्यामध्ये टीम स्पिरिट बिल्ड व्हायचं ना, लढायची वेळ आली तर शेवटी सगळेजण एकत्र येऊनच लढणार आहेत ना बाहेरच्या शत्रूशी. तर तो जो स्ट्रक्चर होता त्या स्ट्रक्चरला गौतम बुद्धांनी धक्का दिला. मांसाहार थांबला नाही, उलट मांसाहार अनियंत्रित झाला. प्रत्येक जण स्वेच्छेने मांसाहार करायला लागला, जो आधी यज्ञाचं फळ म्हणून खात होता. सो मांसाहार कमी झाला नाही, मांसाहार वाढला, पण त्याच्या जोडीला समाजातला ढोंगीपणा सुद्धा वाढला. गौतम बुद्धांनी जर समाजाचं नुकसान काही केलं असेल तर ते नुकसान केलेलं. आता एक्झॅक्टली हीच परंपरा अन्य धर्मियांमध्ये कशी आहे तुम्ही बघा. जो थँक्स गिव्हिंग डे असतो, जो हॉलोवीनचा डे असतो, ख्रिस्ती धर्मामध्ये सुद्धा ते जे मास देतात, आता ख्रिस्ती धर्मामध्ये तर त्यांची बाप्तिस्मा करण्याची प्रोसेस इटसेल्फ तुम्ही स्टडी करा. तो जो पाद्री असतो तो त्या लहान बाळाला किंवा कुठल्याही वयाचा व्यक्ती असेल त्याला होली वॉटरमध्ये डिप करून काढतो बाहेर. डिप करून काढल्यानंतर त्या माणसाला वाईन ऑफर केली जाते, एक सिप ऑफ वाईन तो फादर त्याला देतो, एक वेफर त्या व्यक्तीला दिला जातो, आणि त्या व्यक्तीला काय सांगितलं जातं माहितीये का, की तू हा जो वाईनचा घोट घेतो आहेस हे तू प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त पितो आहेस, तू जो वेफर खातो आहेस तू येशू ख्रिस्ताच्या देहाच्या मांसाचा एक तुकडा खातो आहेस, आणि त्यामुळे तू बाप्टिस्ट होऊन आता तू ख्रिश्चन झालेला आहेस. सो दे आर ऑफरिंग द ब्लड अँड फ्लेश ऑफ द सन ऑफ गॉड. ठीक आहे, प्रतीक रूपाने देत आहेत, पण ते ऑफर करतायत आणि ते स्वतःच्या धर्माशी त्याला इंटिग्रल करून ठेवतात. इस्लाम मध्ये काय डेफिनेशन आहे, बकरी ईदला कशासाठी बकरी कापायची आहे, तर बकरी ईदला बकरी याच्यासाठी कापायची की अल्लाहला आम्ही आमची सर्वात आवडत्या वस्तूची कुर्बानी देऊ, आणि ती कुर्बानी स्वीकारून अल्लाह आमच्यावरती नेमते अदा करेंगे, तो आम्हाला बऱ्याच गोष्टी भरभरून दे, मग म्हणून आम्ही त्याला एक बोकड अर्पण करतो. तो बोकड फेकला जाणार नाही, तो आम्हीच खाणार आहोत, पण तो आम्ही खाताना अल्लाहची नेमत, अल्लाहला आम्ही जे अर्पण केलं त्याचं फळ अल्लाहने आम्हाला दिलेलं आहे, आणि म्हणून आम्ही ते भक्षण करतोय. या भावाने प्रत्येक मुसलमान बकरी ईदला फ्लेश खात असतो.
एक्झॅक्टली ही कन्सेप्ट यज्ञामध्ये आहे, एक्झॅक्टली ही कन्सेप्ट प्रत्येक शक्तीपीठामध्ये बळी दिल्या जाणाऱ्या प्राण्यासाठी आहे. सो बळीच्या मागची ही कन्सेप्ट होती की ऍज अ टीम आपण एकत्र यावं, सोशल बॉन्डिंग व्हावं, एकत्र आपण खावं. आता याच्यात प्राण्याची हत्या हा कॉमन फॅक्टर काय येतोय, किंवा फ्लेश ब्लड हा कॉमन फॅक्टर काय येतोय, तर तुम्हाला धर्माचं रक्षण करायचं असेल किंवा तुम्हाला धर्माचा विस्तार करायचा असेल, प्रत्येक वेळी तो शब्द, तर्क, ज्ञान आणि बुद्धिमत्ता या बळावर होईलच हे आवश्यक नाही. तुम्हाला तिथं बळाचा वापर करावा लागू शकतो. बळाचा वापर करायचा असेल तर तुम्हाला संहार करावा लागू शकतो, तुम्हाला हिंसा करावी लागू शकते. मग धर्म रक्षणार्थ, संस्कृती रक्षणार्थ जर आपल्याला हिंसा करायची असेल तर मी धर्मरक्षणार्थ करत असलेली हिंसा किंवा संस्कृती रक्षणार्थ करत असलेली हिंसा हे पाप नसून हे पुण्यकर्म आहे, आणि याचं पुण्याचं फळ मी भोगणारे, पापाचं जे काय फळ आहे ते ईश्वरी शक्तीला अर्पण होणारे, हा भाव माझ्यामध्ये निर्माण होण्यासाठी म्हणून तो बळी दिला जातो. तो बळी देताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये तोच भाव असतो. जर समजा 5 वर्ष तुम्ही रेग्युलर बळी दिला, 6व्या वर्षी तुमच्यावर कोणी आक्रमण केलं तर तुम्हाला समोरून हल्ला करायला येणारा प्रत्येक व्यक्ती हा बोकड दिसायला लागेल, मला याला कापून टाकायचं म्हणजे मी माझ्या धर्माचं रक्षण केलं, हा भाव तुमच्या मनामध्ये निर्माण होणार. एक्झॅक्टली हा भाव निर्माण करण्याची प्रोसेसच गौतम बुद्धांनी खंडित करून टाकली. त्यांनी तुम्हाला मांसाहार करायची परमिशन ठेवलेली, तुम्ही बिनधास्त मांसाहार करा सांगतो, आईला सुद्धा कापून टाकाय प्रॉब्लेम नाही सांगतो, स्वतः पण तो खातोय, पण त्यामागचा धर्म हा निघून गेलेला आहे, त्यामागचा कार्यकारण भाव निघून गेलेला आहे, त्यामागे ईश्वराला अर्पण करून करण्याचा भाव हा संपुष्टात आलेला आहे. मग ज्या क्षणी हा भाव संपुष्टात येतो त्या क्षणी ते जे तुम्ही कर्म करत असतात तो शुद्ध भोग असतो. तुम्ही तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मांसाहार करत आहात, याच्या पलीकडे त्या मांसाहाराला कुठली व्हॅल्यू नाही. मग असा तुम्ही जर मांसाहार करत असाल तर तो तुमच्या वृत्तीमध्ये पेनेट्रेट होणार आहे आणि तो तुम्हाला तामसी भाव प्रदान करणार. तुम्ही ईश्वरासाठी प्रसाद म्हणून अर्पण केलेला, आता ह्याच्यामध्ये काहीही प्रत्यवाय नाहीये. तुम्ही प्रत्येकाने हे चेक केलेलं असेल, आपण कुठल्याही धार्मिक स्थळी गेलो आणि तिथं जर का आपण महाप्रसादाला बसलो, अत्यंत साधं अन्न असतं, बल्क मध्ये प्रोड्यूस केलेलं असतं, तरी सुद्धा त्या अन्नाची जी चव असते, त्या अन्नाची जी तृप्ती असते, त्या तृप्तीची तुलना तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये कितीही मोठी थाळी खाल्ली तरी होऊ शकत नाही. अगदी तुम्ही मग शिर्डीला जा, तुम्ही गजानन महाराजांकडे जा, तुम्ही कुठेही जा, अगदी साधं जेवण असतं, पण तो प्रसाद म्हणून आधी ईश्वराला अर्पण झालेला असतो, त्यानंतर तुम्ही खायला बसलेला असतात, पूर्ण भावच तुमचा चेंज झालेला असतो. ते अन्न गोडच लागतं, ते अन्न प्लेटमध्ये त्यांनी पहिल्यांदा जेवढं वाढलंय ना त्याच्यातच आपलं मन भरतं, पुन्हा मागावंसं सुद्धा आपल्याला वाटत, कारण त्यामागचा पूर्ण कार्यकारण भाव 180 अंशामध्ये चेंज झाला. आणि ह्या उच्च परंपरेला गौतम बुद्धांनी खंडित केलं, आणि या खंडित करण्याचा परिणाम म्हणून भविष्यामध्ये आपण पारतंत्र्यामध्ये गेलो. त्यानंतर या चुका आपल्या कंटिन्युएशन मध्ये राहिल्या. मी असं कुठेही तुम्हाला सांगत नाहीये की तुम्ही यज्ञबळी म्हणून, पशुबळी म्हणून मंदिरामध्ये रक्ताचे पाठ व्हा, हे मुसलमान करतात, हे आपल्याला करायची गरज नाहीये. पण आपल्याकडे उपासना आणि पूजा करताना प्रतिकात्मक करणे हा संकेत पहिल्या दिवसापासून पालन केला गेला. प्रतिकात्मक पूजा करणे किंवा प्रतिकात्मक संकल्प करणे म्हणजे काय असतं, तर तुम्ही जर साऊथ इंडियामध्ये गेल्या एखाद्या मंदिरामध्ये, तर साऊथ इंडियामध्ये तुम्ही एखादी पूजा करणार असाल तर बाजूला ओवरी असते मंदिरामध्येच आतमधून, तिथं तुम्ही बसायचं, तो पुजारी येतो, तो तुमच्याकडनं संकल्प करून घेतो की मी या निमित्ताने ही पूजा करतोय, आमच्या कुटुंबात हे आमचं हे ते वगैरे सगळं झालं, आणि त्यानंतर ते तुम्हाला पावती देतात. पण ज्या वेळेला देवीच्या समोर जाऊन तो ती पुजारी त्या दिवशीची नित्यपूजा करतो, मग त्या दिवशी कुटुंब पूजा, जेव्हा तो कुटुंब पूजा विधी पुरोहित करणार असेल, तो पुरोहित तेवढ्या लोकांची नावं घेतो की हे व्यक्ती या वर्णाचे आहेत, त्यांच्या कुटुंबातर्फे तुम्हाला कुटुंब पूजा अर्पण केली जाते, हे व्यक्ती या वर्णाचे, यांच्याकडनं तुम्हाला ही कुटुंब पूजा अर्पण होते. थोडक्यात 100 लोकांनी जर कुटुंब पूजेसाठी पैसे भरलेले असतील तर त्या 100 लोकांचा तिथे नामोल्लेखून ईश्वरी शक्तीला अभिषेक केला जातो. अशाच पद्धतीने जर तुम्ही बली प्रदान करायचं ठरवलं की आज तुळजापूरला आपल्याला बळी द्यायचा आहे, बळी देण्यासाठी 100, 200, 500 कुटुंब आलेली आहेत, 500 कुटुंबांच्याकडनं तुम्ही बळी प्रदानाचा संकल्प करून घ्या. तुम्ही एकच बोकड बळी द्या, 2च बोकड बळी द्या, जितके आलेले भाविक आहेत त्यांची भूक भागवण्यासाठी जितका तुम्हाला
नैवेद्य शिजवावा लागणार आहे तितक्याच प्राण्यांचा बळी द्या. संकल्प सगळ्यांच्याकडून करून घ्या. ईश्वरी शक्तीला ते पोचतं. आलेल्या भाविकांना सामिष भोजन ईश्वराचा प्रसाद म्हणून प्राप्त होतं. एक उच्च परंपरा कंटिन्युएशन मध्ये राहते. धर्मासाठी रक्तपात करण्याची, धर्मासाठी लढण्याची, धर्मासाठी प्रेरित होण्याची प्रवृत्ती समाजामध्ये कायम राहते. एक समाज म्हणून आपल्यावर कुणी हल्ला केला तर आपण एकत्र होऊन लढायला पाहिजे हा भाव आपल्यामध्ये कायम राहतो. यासाठी ही बळी परंपरा आहे. आणि नेमकी ही परंपरा आपण खंडित करून आपलं स्वतःच फार मोठं नुकसान करून घेतो. आणि गौतम बुद्धांनी त्या प्रोसेसला ट्रिगर केलं. म्हणून बुद्धाचं तत्वज्ञान किती जरी आदर्श असलं तरी त्याच्यातला हा पोकळपणा, हा शून्यपणा मी विसरू शकत. हा झाला एक भाग. आता फिलॉसॉफिकल लेवलला आपण बुद्ध धर्म कसा काम करतो. बुद्धांनी जो विचार मांडलेला आहे की प्रत्येकाने मोक्षाला जायला पाहिजे, प्रत्येकाने मोक्षाला प्राप्त व्हायला पाहिजे. हा विचार मांडताना बुद्ध आत्म्यांची हिरार्की विसरतोय. बुद्ध कर्मफळाचा सिद्धांत विसरतोय. बुद्ध ओव्हरऑल हे सृष्टीचक्र कसं काम करतो हेच विसरतो. आपल्याला असं वाटतं, म्हणजे आता समजा मी तुमच्याशी बोललो, मी तुम्हाला एखादी गोष्ट खूप पटवून सांगितली, जसं आता मी तुम्हाला हे बळी प्रथेचं सगळं खूप पटवून सांगितलं. समजा आपल्यामध्ये एक दोन जण असतील जे मांसाहार करत नसतील, ते माझ्यापासून प्रेरित झाले आणि मांसाहार करायला लागले. ठीक आहे, आज का आता मी त्यांना पंप केलेलं जोश दिलेला आहे, त्यामुळे आता आजच्या दिवशी तर ते नक्कीच मांडी घालून मस्त ओरपतील. कदाचित 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी जेव्हा ते खायला बसलेले असतील तोपर्यंत त्यांचा मेंदू नॉर्मल झालेला असेल, मी दिलेलं प्रवचन त्यांच्या मेंदूतून निघून गेलेलं असेल आणि त्या क्षणी समोर हाड आल्यानंतर त्याला तो भोपळच आठवत, त्याला खाल्लंच जाणार नाही, त्याच्या तोंडात घास फिरायला लागेल. बरोबर आहे, हे होऊ शकतं. हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकतं. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण एखाद्या आध्यात्मिक लेक्चर ऐकतो त्याचा आपल्यावरती काही काळापुरता परिणाम असतो. आपल्या मनामध्ये निर्माण झालेलं वैराग्य, बुद्धांनी सांगितलेलं संसार हे असार आहे हे तत्व आपल्यामध्ये त्या क्षणापुरतं निर्माण झालेलं असतं. ती आपली मूळ वृत्ती आहे का? नाही. आपल्यामध्ये त्या पातळीपर्यंत वैराग्य तयार झालेलं आहे का? नाही. आपण असा घेतलेला जो संन्यास असतो तो कंटिन्युएशन मध्ये राहू शकत नाही, तो प्रॉब्लेम क्रिएट. म्हणून आपल्याकडे वैराग्य 3 प्रकारचं सांगितलं जातं. एक शुद्ध वैराग्य, ज्याच्यामध्ये तो व्यक्ती जीवनातली सुख दुःख उपभोगल्यामुळे, तृप्त झाल्यामुळे आणि संसाराचं नश्वरत्व कळल्यामुळे त्याच्यामध्ये एक वैराग्य प्रकट झाले. हे शुद्ध वैराग्य. या वैराग्याच्या जोडीला त्याचा कर्मक्षय पण झालेला. आता काही मिळवायचं नाही राहिलं, या पद्धतीच्या लेव्हलला तो पोहोचलाय, किंवा या जन्मात नाही मला आता काही अजून करायचं, या भावनेला पोहोचलाय. हे झालं त्या व्यक्तीचं शुद्ध वैराग्य. हे इरिव्हर्सिबल आहे. मग अशा व्यक्तीला तुम्ही संन्यास दिला तर तो निश्चित यशस्वी होईल. पण दुसरं एक वैराग्य असतं प्रसूती वैराग्य. प्रसूती वैराग्य म्हणजे एखाद्या स्त्रीला ज्या वेळेला बाळ होतं, आता आजचा सिझेरियनचा विषय थोडा बाजूला ठेवा, एखाद्या स्त्रीला ज्या वेळेला बाळ होतं त्यावेळेला ती अक्षरशः पुनर्जन्माला प्राप्त करते. याच्यासाठीची मी थोडी सायंटिफिक डेफिनेशन सांगतो. वेदना जी असते ती डाउल्स मध्ये मोजली जाते आणि ह्युमन बॉडी पॉसिबली किती पेन बेअर करू शकेल याची एक लिमिट ठरलेली आहे. तर मानवी देह हा 10 डाउल्स पर्यंतच्या वेदना सहन करू शकतो. ज्या वेळेला एखादी स्त्री अपत्याला जन्म देते त्यावेळेला ती 8.9 डाउल्स पर्यंतच्या वेदना सहन करते. ऑलमोस्ट तिचा पुनर्जन्म. सो या लेव्हल पर्यंत जाऊन जेव्हा ती एखाद्या अपत्याला जन्म देते तर त्यावेळेला तिचा मातृभाव सुखावला आहे, तिचा मातृभाव तृप्त झाला आहे. परंतु त्या अवस्थेमध्ये एक 6 महिने वर्षभराच्या तरी कालखंडामध्ये तिचं मन एका विशिष्ट विरक्तीला पोहोचलेलं असतं की कामसुखातून होणारी गर्भधारणा आणि त्यातून अपत्य प्राप्तीच्या वेळेला होणाऱ्या यमयातना यांचा विचार करता तिच्या मनात एक प्रसूती वैराग्य निर्माण झालेलं असतं. तिच्या मनामध्ये कामसुखाबद्दल एक नकारात्मक वॉइड क्रिएट झालेलं असतं. हे टिकत नाही, तो फेज आउट गेल्यानंतर तो निघून जाणार आहे, पण त्या विशिष्ट पिरियडमध्ये तिच्या मनामध्ये हे प्रसूती वैराग्य निर्माण झालं. हे टिकणारं वैराग्य नाही, हे काही परिस्थितीवश निर्माण झालेलं वैराग्य. आता परिस्थितीवश वैराग्याला त्यांनी जाणीवपूर्वक प्रसूती वेदनेची डेफिनेशन दिली, पण आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला येणारी अपयश किंवा यातून सुद्धा आपल्या मनाला ज्या यातना होत असतात त्या यातना कुठेतरी याच पद्धतीच्या असतात. मग या यातनांच्या पासून मुक्ती म्हणून संन्यास घेणं हे प्रसूती वैराग्यातून घेतलेला संन्यास आहे. मग ज्या क्षणी ते प्रसूती वैराग्य संपेल त्या क्षणी तुमचं मन पुन्हा एकदा विषयांनी करून जाणार आहे, त्यावेळेला तुमचा संन्यास अपयशी करू शकतो.
तिसरा वैराग्याचा जो प्रकार आहे तो आहे स्मशान वैराग्य. ज्या वेळेला तुम्हाला स्मशान वैराग्य होतं ते काय होत होतं, आपल्या नात्यामधील कुठल्या तरी जिवलग व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू होतो आणि आपल्याला धक्का बसतो. मृत्यू या कन्सेप्टचा आपण कधी विचारच करत नाही जिवंत असताना. आपण प्रत्येक जण असंच जगत असतो की ऑलमोस्ट वी आर अमर. पण ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्या जवळचा मृत्युमुखी पडतो, आपल्या सर्व संकल्पना डिस्ट्रॉय होतात आणि मग आपलं मन अस्थिर होतं. आपल्याला जीवनाचं नश्वरत्व कळतं. आपल्याला हे लक्षात येतं, अरे माझं एखाद्या दिवशी आज शेवट होणार आहे. मग मी असा सडनली जर गेलो तर मी आज आयुष्यात काय केलेलं आहे? काहीच केलेलं नाहीये. ईश्वरासाठी काय केलंय? काहीच केलेलं नाही. मला पुढचा जन्म कसा मिळेल? माझं पुढचं आयुष्य कसं जाईल? त्या क्षणी तुमच्यामध्ये जे वैराग्य प्रकट होतं, त्या वैराग्याला स्मशान वैराग्य. हे स्मशान वैराग्य तुमचं 10-15 दिवस टिकेल, महिना टिकेल, 2 महिना टिकेल. त्यानंतर आपण आपल्या नॉर्मल लाईफला लागतोच. पण हे स्मशान वैराग्य एखाद्या व्यक्तीच्या मनात निर्माण झालेलं असेल, अशा वेळेला जर तो व्यक्ती संन्यास घ्यायला गेला तर तो संन्यास घेईल, पण परत त्याच्या नॉर्मल मोडमध्ये आल्यानंतर त्याला तो संन्यास जाचक ठरेल. गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यात दिलेल्या संन्यासांपैकी एखाद्या संन्यास फेल गेल्याचं मला एकही उदाहरण वाचण्यात मिळालेलं नाहीये. आणि गौतम बुद्ध ज्या अवस्थेला जाऊन हा विचार मांडत होते, त्यामुळे गौतम बुद्धांनी दिलेला संन्यास असा फेल जाण्याची म्हणजे शक्यता सुद्धा कमी आहे. पण त्यांच्या नंतरच्या भिक्खूंनी जो सरसकट संन्यास द्यायला सुरुवात केली तो या पद्धतीचा होता, की समोर आलेल्या व्यक्तीचा कर्मक्षय झालेला आहे का नाही हे न तपासता तुम्ही स्मशान वैराग्य किंवा प्रसूती वैराग्यात असलेल्या व्यक्तीला सुद्धा जर का संन्यास बंधनामध्ये बांधायला लागणार असाल तर त्याच्यातून समाजाचं स्वास्थ्य पण जातं, सामाजिक स्ट्रक्चर पण डिस्ट्रॉय होतं आणि समाजामध्ये अनाचार पण नसतो. म्हणून बुद्धाचा विचार त्या पातळीवर सुद्धा चुकीचा ठरतो, की तुम्ही व्यक्तीला असेस करत नाहीये, त्याचं तुम्ही पूर्वकर्माचं बॅलन्स बघत नाहीये, तुम्ही त्याच्या कुठल्याही कृतीचा अनालिसिस करत नाहीये. तो तुमच्याकडे संन्यास मागायला आलाय, तुम्ही त्याला संन्यास देताय. संन्यास असं दिला जाऊ शकत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये संन्यास देण्याच्यासाठी 2 खूप महत्वाचे दंड आहेत. संन्यास जो व्यक्ती मागतो आहे तो व्यक्ती जर ब्रह्मचारी असेल तर त्यांनी त्याच्या आईची अनुमती घेतल्याशिवाय त्याला संन्यास घेण्याची परवानगी त्याचा गुरु देऊ शकत नाही. आणि तुम्ही जर विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या पत्नीची अनुमती घेतल्याशिवाय तुम्हाला संन्यास मिळू शकत नाही. अविवाहित असताना आईची अनुमती का? कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे यांनी पूर्ण निर्वहन केलं असेल तर त्याला संन्यास द्या. किंवा एखादा मुलगा आईला म्हणाला जरी मला संन्यास हवाय तर ती काय म्हणेल, बघ ही 4 जबाबदाऱ्या तेवढ्या तू पूर्ण कर, त्यानंतर तू संन्यास घे, माझी काही हरकत नाही. सो he will not run away from his responsibilities, but he will deliver his responsibilities and then attain sannyas. सेम गोष्ट पत्नीच्या बाबतीत आपल्याला. पत्नी पण काय म्हणेल, तू माझ्याशी लग्न करताना 7 वचनं दिलेली आहेत, त्या 7 वचनांमध्ये हा संन्यास होता का? नाही. एक नवरा म्हणून तुझी माझ्या प्रती असणारी जी कर्तव्य आहेत, तुझ्या अपत्यांच्या प्रती असणारी जी कर्तव्य आहेत, तुझ्या आई वडिलांच्या प्रती असणारी जी कर्तव्य आहेत, त्याचं तू आधी निर्वहन कर, त्यानंतर तू संन्यास घे. पत्नी पण हेच सांगणार आहे. तर हे जोपर्यंत तुम्ही फुलफिल करत नाही तोपर्यंत तुम्ही जर संन्यास घेणार असाल तर तो तुमचा संन्यास वांझोटा ठरतो आणि हा वांझोटा संन्यास बाउन्स बॅक होतो. एक्झॅक्टली गौतम बुद्धाच्या बाबतीत हेच झालं. आणि याच्या पुढे काय झालं, की बौद्ध धम्मीयांना आपल्या धम्माचा प्रसार करायचा आहे म्हणल्यानंतर आपल्याकडे काय झालेलं आहे, आपल्याकडे फिलॉसॉफिकली 2 लाईन्स होत्या, पराविद्या अपराविद्या. पराविद्या म्हणजे अपराविद्या म्हणजे वेदविहित कर्म करत जीवन जगायचं आणि स्वर्गाला प्राप्त व्हायचं. अपराविद्या म्हणजे शुद्ध ज्ञान प्राप्त करायचं आणि शुद्ध ज्ञानातून आत्म जागृती करून मुक्तीचा मार्ग शोधायचा. हे 2 आपल्याकडे फिलॉसॉफिकल लाईन्स. गौतम बुद्धांनी काय केलं, वेदविहित कर्म पण नाकारले. त्याच वेळेला त्यांनी आत्मज्ञानाचे प्रिन्सिपल्स स्वीकारले, पण आत्मज्ञानाच्या प्रिन्सिपल्स मध्ये त्यांनी संन्यास आणि नीतिमत्तेचे खूप कठोर दंडक घातले. श्रीविद्येमध्ये या पद्धतीचा कुठलाही दंडक नाहीये. आपण तिला भोग मोक्ष प्रदायिनी म्हणतो, कारण आपण हे जाणून आहोत की आत्मज्ञानाच्या मार्गावर येणारा व्यक्ती सुद्धा स्खलनशील असू शकतो. त्यांनी त्याच्या सर्व कामना, सर्व भावनांची तृप्ती करत करतच मोक्षाची किंवा मुक्तीची वाट चालायची. गौतम बुद्धांनी काय केलं, त्यांनी पराविद्येचा मार्ग स्वीकारला, पण पराविद्येमध्ये त्यांनी प्रायमा फेशिया किंवा ज्याला आपण प्राथमिक स्वरूपाची पात्रता संन्यास ठरवून टाकली. आणि मग ह्याच्यातली म्हणजे ज्याला पोएटिक आयरनी तुम्हाला मी सांगतो, आज बौद्ध धर्माला पाश्चात्य जगामध्ये प्रचार करण्यासाठी तंत्रसेक्स शिकावा लागतो. याच्यापेक्षा दुसरी तुमच्या विचारांचा पराभव करणारी गोष्ट काय असू शकते?
जी गोष्ट तुम्ही डे 1 ला नाकारली, जी गोष्ट डे 1 ला तुम्ही तुमच्या शिष्यांना इनिशिएट करण्यापूर्वी नाकारली, किंवा ती गोष्ट पूर्ण करून तृप्त होऊन आमच्याकडे या, हा पण तुम्ही विवेक दाखवला नाही. आज ती गोष्ट तुम्हाला तुमच्या तत्वाचा प्रचार म्हणून विकावी लागते. यापेक्षा बौद्ध धर्माचा मोठा पराभव काय असू शकतो? पण दुर्दैवाने बौद्धांमधले किती लोक असेल की त्यांना हे समजू शकेल, कारण या पद्धतीची थॉट प्रोसेसच त्यांच्यामध्ये कल्टिवेट झालेली नाही. ज्या लोकांना असं वाटतं की आदिशंकराचार्यांनी बौद्ध धर्मियांचा म्हणजे शास्त्रार्थामध्ये पराभव केला किंवा जैन धर्मियांचा त्यांनी शास्त्रार्थात पराभव केला, पराभव करणं कठीण नव्हतं त्यांचं, कारण त्यांच्यापैकी कुणाची कन्सेप्टच क्लिअर नव्हती. म्हणजे आचार्य जर एक 80 वर्ष आधी जन्माला आले असते तर त्यांनी गौतम बुद्धाला सुद्धा आपल्या धर्मामध्ये ओढून घेतलं असतं, कारण गौतम बुद्धाचे विचार वरवर अत्यंत लोभस वाटतात, वरवर अत्यंत योग्य वाटतात, पण ते पोकळ आहेत. आता हे मी कुठल्या आधारावर म्हणतोय? जेव्हा मी वर्णाश्रमावरती बोललो होतो, मी जे वर्णाश्रमावरती लिहिलं होतं ते तुम्ही जर वाचलं असेल तर वृत्ती या पातळीवर जर संपूर्ण समाज, परत एकदा मी रिपीट करतो, वृत्ती या पातळीवरती तुमचा संपूर्ण समाज जर ब्राह्मण या वृत्तीला पात्र झालेला असेल किंवा प्राप्त झालेला असेल, जन्मतः सुद्धा आणि कर्मतः सुद्धा, तर अशा समाजामध्ये बौद्ध धर्माचा इतका सुंदर आणि उत्कृष्ट विचार दुसरा असू शकत नाही. परंतु संपूर्ण समाजामध्ये ब्राह्मणांचं, वृत्ती या पातळीवर ब्राह्मण असलेल्या लोकांचं पर्सेंटेज आजचं 1 मिनिटासाठी सोडा, त्या काळातला जरी विचार केला तर ते किती असणार आहे? मॅक्झिमम 10 ते 15% लोक फक्त ब्राह्मण या वृत्तीला पात्र असतील त्या काळामध्ये सुद्धा. आजच्या काळाचा तर आपण विचारच करत नाही. मग या 10-15% लोकांनी जर 85% समाजावर त्या पद्धतीने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या विचारांचं मूर्त रूप म्हणून अहिंसा जर त्यांनी संपूर्ण समाजावर लादली, तर त्यातून पुढून येणाऱ्या आक्रमकांशी लढण्याची युयुत्सु वृत्ती आपला संपूर्ण समाज घालवून बसला, आणि ज्याचं भविष्यातील फळ म्हणजे आपल्या देशावरती परकीय आक्रमण झाली, यशस्वी झाली, आणि आपण वारंवार पारतंत्र्यामध्ये गेलो. गौतम बुद्धांनी किंवा जैनांनी जे समाजाला खिळखिळ केलेलं आहे, ते या पद्धतीने त्यांनी खिळखिळ केलेलं आहे. हे अहिंसेच्या नावाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आरडाओरडा करणाऱ्या आपल्या कुठल्याही गाढवांनी समजूनच घेतलं नाही, त्यांना समजूनच घ्यायचं नाही. हिंसा करणं हे चूक नाहीये. कुठलंही स्ट्रॉंग व्हॅलिड रिझन नसताना हिंसा करणं हे 100% चूक आहे. आपल्याकडे वारंवार उपासनेमध्ये हिंसेचं प्रतीक म्हणून सिंहच दाखवला जातो, त्याच्यावर आरूढ असलेली दुर्गाच दाखवली जाते. त्याचं कारण काय आहे? सिंह हा असा एकमेव प्राणी आहे, एकमेव जनावर आहे की त्याला जर भूक लागली नसेल, त्याच्या बाजूनी हरिण जरी निघून गेलं, तो त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही. ज्या क्षणी सिंहाला भूक लागते त्याच क्षणी तो फक्त हरणावर हल्ला करणार आहे, तोपर्यंत तो जंगलाचा बॅलन्स वाया जाऊ देत नाही. हे ज्याला कॉमन सेन्स किंवा हे जे सेल्फ कंट्रोल ज्याला म्हणतो, तो सिंहामध्ये आहे, म्हणून आपण हिंसेचं प्रतीक म्हणून सुद्धा सिंह स्वीकारलेला आहे. हे प्रतीक हिंसेचं तुम्हाला इस्लाम किंवा ख्रिश्चनिटीमध्ये दिसणार नाही. त्यांच्या दृष्टीने जो व्यक्ती आमच्या धर्माचा नाही तो प्रत्येकच कापरेन, तो प्रत्येकच वध्य. सो हा जो सेल्फ रिस्ट्रेन आपल्या धर्मामध्ये आहे ना, हा सेल्फ रिस्ट्रेनचा कॉर्ड न समजून घेता बुद्धांनी आपल्या समाजावरती अहिंसा लादलेली आहे, त्याची कॉस्ट आपण लोक आजही पे करतो. आणि जे कोणी बुद्धाचं कौतुक करतात, जे कोणी बुद्धाच्या सगळ्या या इल्युजनरी इमेजला भारावून वगैरे जातात ना, त्या प्रत्येकाने बुद्धाची फिलॉसॉफी वाचलेली असते, आणि ती फिलॉसॉफी संपूर्ण समाज ज्यावेळी ब्राह्मण वर्णाचा असेल त्यावेळेला ती फिलॉसॉफी अत्यंत 100% योग्य, हे मी सुद्धा सर्टिफाय करायला तयार आहे. पण तसा समाज नाहीये. आपल्याला आजच्या काळामध्ये तर ज्यांच्याशी भांडायचं आहे ते इस्लाम आणि ख्रिश्चनिटी, तर दे आर बियॉन्ड, बिलो ह्युमन्स. पशुच्या पातळीवरच्या लोकांशी तुम्हाला संघर्ष करायचा असेल आणि तुम्ही ब्राह्मणत्वाच्या लेवलला जाऊन बसणार असाल तर यू आर नॉट गोइंग टू सर्व्हाइव्ह. तुमचे हेड्स चॉपच होणार आहेत, तुमच्या मूर्ती उद्ध्वस्तच केल्या जाणार आहेत. बामियांच्या ज्या बुद्ध मूर्ती होत्या तुम्हाला माहिती आहे का, त्या ओरिजिनल इट वॉज हॅव्हिंग अ 5 to 6 mm थिकनेस गोल्ड कोटेड, गोल्डच्या पत्र्यांनी त्याला हे केलेलं होतं, त्याच्यावर कितीतरी मौल्यवान रत्न जडित होत्या त्या मूर्ती. आधी सोनं गायब झालं असेल, नंतर रत्न गायब झाली असतील, आता त्या मूर्ती बस्ट ऑफ झाल्या. स्टील आपल्याकडचे बुद्ध मुस्लिमांना जवळचे मानतात, हिंदूंना जवळचे मानत. दॅट इज अनदर आयत.
तो बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गौतम बुद्धाला जाणून घेताना ही सगळी बॅकग्राऊंड आपण प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. जे मी नेहमी म्हणतो की कुठल्याही भावनेचं शमन व्हायला पाहिजे, दमन करायला नाही पाहिजे. एकीकडे तुम्ही दमन करणार, दुसरीकडे तुम्ही तंत्रासेक्स विकणार, हा ढोंगीपणा आहे, हा पाखंडीपणा आहे. गौतम बुद्ध एक व्यक्ती म्हणून जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल किंवा गौतम बुद्धाच्या कुठल्या फिलॉसॉफीला मी आत्मसात करू शकतो, अंगीकारू शकतो, असा जर एक इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून तुम्हाला विचार करायचा असेल तर आपण विचार हा करू शकतो की त्या व्यक्तीने चिंतनातून, ध्यानातून स्वतःची आत्मोन्नती साधली आणि तो स्वतःला श्रेष्ठत्वाला घेऊन गेला. ही गौतम बुद्धांनी समाजाला दिलेली खरोखरीच देणगी आहे. गौतम बुद्धाला आदि शंकराचार्यांनी विष्णूचा अवतार का घोषित केलं असेल, हा एक प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. तर फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान या पातळीवरती गौतम बुद्धांनी एका अत्यंत आदर्श समाजाची कल्पना केलेली होती आणि तितका आदर्श समाज जर निर्माण खरंच झाला तर त्या समाजामध्ये ह्या पद्धतीच्या जीवनशैलीला अंगीकारणं निश्चित कठीण नाही. दुर्दैवाने तो समाज निर्माण होऊ शकला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तत्कालीन यज्ञ परंपरा जी होती ती इतकी डिग्रेड झाली होती असं आपण म्हणूयात की यज्ञ हाच प्रमाण होऊन बसला होता. म्हणजे जवळजवळ लोक घरामध्ये रोज यज्ञ करायचे, समाजामध्ये यज्ञ करायचे, राजा यज्ञ करायचा, यज्ञाचं प्रचंड स्तोम माजलेलं होतं. मग यज्ञाचं प्रचंड माजलेलं स्तोम कमी व्हावं, लोकांचा उपासनेमध्ये वेळ वाया जाऊ नये आणि लोक नित्यकर्मामध्ये अधिक लीन व्हावे, या दृष्टिकोनातून सुद्धा तत्कालीन सोसायटीला जो एक सेटबॅक बसणं आवश्यक होतं यज्ञ परंपरेला, तो सेटबॅक देण्याचं काम गौतम बुद्धांनी केलं. सो हा त्या दृष्टिकोनातून एक सोशल रिफॉर्म. त्यानंतर यज्ञ परंपरा खंडित झाली आणि यज्ञाच्या जागी मूर्तीपूजा हळूवारपणे समाजामध्ये घुसली. हा जो फेज ट्रान्सफर होता आणि मग मूर्तीपूजा अशी झाली की ती प्रत्येक व्यक्तीला इंडिव्हिज्युअल त्याच्या घरात ऍक्सेसिबल व्हावी, या दृष्टिकोनातून आदि शंकराचार्यांनी त्याला देवपंचायतांचं स्वरूप देऊन टाकलं. देवपंचायतांमध्ये त्यांनी जे 5 देव घेतले त्याच्यात ती पंचमहाभूत तत्व घेतली. पंचमहाभूत तत्वांचा यज्ञ करणे ही त्या काळात एक परंपरा होती म्हणून त्यांनी त्यांना ओढून आपल्या मूर्तीपूजेमध्ये बसवलं. हे आचार्यांनी केल्यामुळे यज्ञ ही परंपरा खंडित होऊ शकली, मूर्तीपूजा ही परंपरा स्थापित होऊ शकली. शक्ती उपासनेसाठी सुद्धा आचार्यांनी मंदिरांनाच पुन्हा एकदा प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आणि तिथं बळी परंपरा चालू ठेवायला लागली. आचार्यांनी हे खूप प्रचंड विवेकाने, प्रचंड विचाराने केलं. प्रत्येक गावाला एक ग्रामसंरक्षक देवता असते. त्या काळामध्ये सप्तमातृका असायचा. सप्तमातृकांच्या तिथं बळी देण्याची त्यांनी परंपरा चालू ठेवायला लागली. थोडक्यात जे वर्षभर आपण करायचो यज्ञाच्या नावाखाली, ती गोष्ट वर्षातून एकदाच करा. अश्विन महिन्यामध्ये शक्तीची आपण उपासना करतो त्यावेळेला बळी प्रदान करा. म्हणजे जे वर्षभर होणारी पशुहत्या होती आचार्यांनी त्याला एका दिवसावर आणलं. मग त्याच्यात सुद्धा जसं मी म्हणालो, तुम्ही संकल्प आणि याचा जर विवेक बाळगायला लागला तर तुमचे 1 किंवा 2च पशु प्रत्येक गावाच्या मागे किंवा एका मंदिराच्या मागे बळी दिले जातील. अर्थात त्या निमित्ताने होणारी जी यज्ञ हिंसेवर ऑब्जेक्शन्स होते ते सुद्धा तुमचे कळतील. त्यामुळे आपली जी बळी परंपरा आहे ती या पद्धतीने पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करणं आवश्यक आहे. जर आपल्याला धर्मासाठी हिंसा करायची वेळ आली तर तिच्यासाठी सिद्ध व्हायची मानसिकता आपल्याला विकसित व्हावी असं वाटत असेल. हे जर आपण केलं नाही तर आज जी आपली मानसिकता होऊन बसलेली आहे की आपल्याला समोरचे दाबतायत आणि आपण लपत चाललोय. कारण का? आपल्याला मुळातून हिंसा करायची भीती वाटते, कारण हिंसा करण्याची प्रवृत्तीच आपली नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जर हिंसा करायची वेळ आली तर त्या हिंसेमध्ये आपण लॉजिक शोधायला लागतो. आपला सगळ्यांचा अर्जुन होतो, पण श्रीकृष्णांनी त्याला सुद्धा लॉजिक दिलं होतं. ते लॉजिकच बळी परंपरेमध्ये, पण नेमकं आपण ते लॉजिकच काढून घेतल्यामुळे आज आपण आधारहीन त्रिशंकू होऊन बसलेलो आहे. म्हणून आपल्याला बळी परंपरेचा पुनरुज्जीवन. थोडक्यात मी तुम्हाला त्या माणसांनी बळी परंपरा उद्ध्वस्त केली त्याच्या जन्मदिवशी किंवा त्याच्या ज्ञानप्राप्तीच्या दिवशी या परंपरेचं पुनरुज्जीवन करण्यासाठीचं लेक्चर देतो. प्रत्येक व्यक्ती जसा 4 वर्णांपैकी 1 वर्ण प्रधान धारण करून जन्म घेतो, तसा प्रत्येक व्यक्तीच्या 3 ज्या वृत्ती असतात, राजसी, तामसी आणि सत्व, रजतम. सत्विक गुण, राजसी गुण किंवा तामसी गुण असा एक गुण आपल्यामध्ये प्रधान असतो. हा दुसरा भाग.
आता वर्ण या पातळीवर जर विचार आपण केला तर आपण मुळातून वर्णानी जर शूद्र असतो तर आपली सुखोपभोगांची लालसा थोडीशी जास्त असणार. ठीक आहे. त्याच्यात आपली वृत्ती तामसी असेल तर आपल्याला चांगलं चुंगलं खायला आवडणार आहे. मग आपल्याला मीठचं अट्रॅक्शन राहणार आहे. नॉनव्हेज खावंसं वाटणार. चूक नाहीये. आज जर तुम्हाला असं वाटतंय तर ते त्याच्यात काहीही चूक समजू नका. म्हणजे त्याच्यात हे विचार आणू नका की मी जन्माने ब्राह्मण आहे, काही संबंध नाहीये. कशाचाही संबंध नाही. ही एक जीवात्मा म्हणून तुमची अवस्था आहे. या अवस्थेत तुम्हाला मांसाहार आवडतो. अजून एक 10-15 जन्म कदाचित तुम्हाला मांसाहार आवडेल. तुम्ही कुठल्याही घरात जन्म घ्या, काही होऊ दे. अजून एक 10-15 जन्म कदाचित तुम्हाला मांसाहार आवडेल. एक 15 जन्मानंतर थोडीशी तुमच्यामध्ये मॅच्युरिटी येऊ शकते की नाही, जाऊ दे कुठे मांस खायचं किंवा थोडंसंच खाऊ, जाऊ दे, एवढं काही नाही. आपोआप हे तुमच्यामध्ये वृत्ती या पातळीवर तुमचं अपग्रेडेशन होत जातं. म्हणजे वृत्ती या पातळीवर तुम्ही तामसी गुणांकडून थोडेसे राजसी, थोडेसे सात्विक गुणांकडे जायला लागता. वर्ण या पातळीवरती तुम्ही शूद्रकडून हळूहळू क्षत्रिय किंवा वैश्य किंवा क्षत्रियाकडे सरकायला लागतं. या गोष्टींचं आकर्षण तुमचं कमी होतं. थोडक्यात हिरार्कीमध्ये किंवा उत्क्रांतीमध्ये तुम्ही उत्क्रांतीच्या दिशेने जाता, तसं तुम्हाला या मांसाहाराचं अट्रॅक्शन तुमचं कमी व्हायला लागतं. आता शाकाहाराचा सर्व वारकरी संप्रदायातील संतांनी प्रचार केला किंवा सगळ्यांनी शाकाहाराचा प्रचार केला. हे बुद्धाच्या पॅरलल चालणारी जी लाईन होती ना आपल्याकडे, त्या लाईननी याच्यावरती खूप गोंधळ घातलेला. तर इस्कॉनवाले सुद्धा शाकाहाराचा प्रचार केला. अरे शाकाहाराचा प्रचार केला तर जो स्वतः संत आहे, परत तोच, जी बुद्धांनी चूक केली तिच्या संतांनी चूक केली, जो स्वतः संत आहे तो ब्राह्मणत्वाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यासाठी सर्व भूती परमेश्वर आहे, मान्य आहे. पण जो व्यक्ती या वर्णाश्रमाच्या उत्क्रांतीच्या हिरार्कीमध्ये खालच्या ऑर्डरमध्ये आहे, त्या व्यक्तीचा अधिकार किंवा त्या व्यक्तीची ती जर इच्छा असेल त्याला मांसाहार करायची, तर ती त्याची नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. एखाद्या सिंहाला तुम्ही गवत खायला नाही लावू शकत, कारण ती त्याची नॅचरल इन्स्टिंक्ट नाहीये. तसं या व्यक्तींची सुद्धा ती नॅचरल इन्स्टिंक्ट आहे की त्यांना मांसाहार करावा वाटतं, त्यांना करू द्या. तो करून तृप्त होऊन त्यांना शाकाहाराकडे येऊ दे ना. तुम्ही अट्टहासाने जर त्यांना शाकाहाराकडे आणायला लागला, म्हणजे परत एकदा तुम्ही दमन करायच्या ऐवजी जर दमन करायला लागला, तर त्याच्यातून परत एकदा सोसायटीचा बॅलन्स जाणार आहे हे आपण लक्षातच घेत नाही. म्हणजे आपण ब्राह्मणाच्या घरात आलेलो, आपण मांसाहार नाही करायला पाहिजे, ठीक आहे ना. आपण ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलोय, आपण मांसाहार नाही करायला पाहिजे. पण माझी वृत्ती मला आवडते, मी खाईन. ज्या दिवशी एखाद्या वेळेला माझंही असं होईल की नाही आता नको यार, बस झालं, मन भरलं, नको झालं, होऊ शकतं. पण ते कधी होईल? माझ्यात कुठेतरी वैराग्य जागा होईल, माझी कुठेतरी चेतना जागी होईल, ती कुठेतरी मला ऊर्ध्वगामी न्यायला सुरुवात करेल, त्यावेळेला माझ्या मनामध्ये होईल. म्हणजे मला तृप्त होऊ द्या ना. आज मला ही जर माझ्या मनामध्ये ही भावना आहे, तर ही भावना अनैतिक नाहीये, चुकीची नाहीये, ठीक आहे, आदर्श नाहीये, पण अनैतिक किंवा चुकीचे नाहीये. संपूर्ण जग मांसाहार करते आणि संपूर्ण जगामध्ये जर जीवस्य जीवनम हे चक्र असेल तर त्याच्यामध्ये मी मांसाहार करतो, याच्यात गैर काही नाहीये. ठीक आहे, मांसाहार करताना प्राणी तुम्हाला डोळ्यासमोर मारला जातो म्हणून तो दिसतो, पण वनस्पतींना सुद्धा जीव असतो हे आपल्याला माहितीच आहे ना. आपण वनस्पती भक्षण करतो म्हणजे सुद्धा एक प्रकारे एका जीवालाच ग्रहण करतो ना. पण या जैविक चक्रामध्ये आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागणार आहे. सो वी हॅव टू अंडरस्टँड दिस बेसिक डिफरन्स, की शाकाहार आणि मांसाहार याच्यावरती आपण एखाद्या व्यक्तीचं रेटिंग नाही करू शकत. आणि दुसरी गोष्ट, परत एकदा मी सांगतो, संपूर्ण समाजाला रक्षण करण्यासाठी चारही वर्णांचे लोक लागतात. तुम्हाला क्षत्रिय लागणारच आहे, तुम्हाला शूद्र लागणारच आहे. हे जर नसतील तर तुम्हाला समाजामध्ये लढणार कोणी तुमचं रक्षण करणार आहे? तुम्ही नाकानी वांगे सोलाल आम्ही व्हेजिटेरियन आहोत. अरे पण व्हेजिटेरियन आहात, उद्या तुम्हाला लढायची वेळ आली तर लढायची ताकद कुठून आणणार आहात तुम्ही? लढण्यासाठीची वृत्ती कुठून आणणार आहात तामसी? मला समोरच्याला जर मारायचं असेल तर माझ्यामध्ये मला तेवढा तमोभाव जागृत करता आला पाहिजे त्या क्षणामध्ये की मी त्याचा गळा कापू शकेल. मग तो तमोभाव असा एका क्षणामध्ये बाउन्स ऑफ नसतो होत, तुमच्या आहारातून सुद्धा कुठेतरी तो तुमच्या देहामध्ये पर्क्युलेट झालेला असतो. मग ते पर्क्युलेशन व्हायचं असेल तर तुम्हाला मांसाहार करावाच लागणार आहे. पण हे बेसिक्स जर आपण समजून घेतले नाही आणि नुसतं शाकाहार मांसाहार असा वेड्यासारखा वाद घालत बसलो तर त्याच्यातून वी गो नो व्हेअर. जे आपल्या समाजाचं आजचं झालेलं आहे की आपल्याला दिशाच नाही, आपल्याला कळतच नाही आपल्याला कुठल्या दिशेने जायचं. सो हा पण एक मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही श्रीविद्या उपासना करता, हे करता, मांसाहार करा वाटतं बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्याने काही फरक पडणार नाहीये. स्वतः देवीनी जेव्हा राक्षसांचा संहार केलेला आहे त्यावेळेला तिचं एक नाव आहे मदालसा. तिने पानपात्रामध्ये मद्य घेऊन मद्य प्राशन करून त्यानंतर तिने राक्षसांचा संहार केलाय, कारण ती मातृस्वरूप आहे. आईच्या रूपामध्ये ती तिच्या लेकराला कसं मारणार आहे? राक्षस असलं तरी तिचंच लेकरू आहे ना, तिने जन्माला घातलंय त्याला.
मग म्हणून तिने मद्यपान करून त्यांनी त्यांचा संहार केलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये गैर काहीही नाही. पंचमकार श्रीविद्येमध्ये यासाठीच ऍक्सेप्ट केले गेलेले की तुमची वृत्ती आहे, ह्याचा सुद्धा शमन करा आणि मग मोक्षाच्या दिशेने. आणि म्हणून श्रीविद्या हा परिपूर्ण मोक्षाकडे जाण्याचा